नारी म्हणून वंदिते तुला ग दुनिया सारी। चल उठ पोरी दाखव आता काय असते नारी। नारी होती झाशी राणीची तीच गाता जिजाऊची। आठव वीरत अहिल्याजीची आणि सरस्वती सावित्रीची। आले कधी जर डोळ्यात पाणी आठव माझी तारा राणी। करून स्मरण तू या नारीचे भर पंखात ताकत सारी। नारी नारी म्हणून वंदिते तुला ग दुनिया सारी। चल उठ पोरी दाखव आता काय असते नारी। या ठिकाणी तुमच्या समोर जो आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की देवानं आपल्याला जन्म एकदाच दिलेला आहे। तुम्ही मुलांना शिकवता। आता मी तुम्हाला हे सांगणार आहे, बाकी जगाचं तत्वज्ञान काही तुम्हाला सांगत बसणार नाही। फक्त तुम्ही कोण आहात, तुमचं सामर्थ्य काय आहे, तुमच्यामध्ये किती ताकद आहे हे तुम्ही विसरून गेलेले आहात। हे फक्त तुम्ही कोण आहात हे तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यावेळी शाळेत मुलांना तुम्ही शिकवता त्या मुलांना शिकवण्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडता किंवा इथून पुढं कधी कमी पडू नये हे सांगण्यासाठी आणि एक असं टेक्निक तुम्हाला जाता जाता देऊन जाणार आहे की आयुष्यात इथून पुढं तुम्ही कधीही आजारी पडणार नाही। जर तुम्ही कधी आजारी पडला, जर तुम्हाला कोणता त्रास चालू झाला तर आयुष्यामध्ये तुम्ही तो आजार तुमचं तुम्ही स्वतः बरं करू शकता। हे टेक्निक मी तुम्हाला देऊन जाणार आहे। त्यामुळं तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला बोर तर अजिबात करणार नाही। लक्षात ठेवा, तुम्ही एक अंगणवाडी शिक्षिका आहात तर पहिल्यांदा तुमची ओळख काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता तुम्ही कोण आहात, कोण म्हणत असेल माझं नाव राधाबाई, गंगूबाई, जे काही तुमची नावं असतील ही तुमची ओळख आहे असं तुम्हाला सध्या तरी वाटत असेल। पण एक लक्षात ठेवा, ही तुमची ओळख नाही। ही तुमची ओळख काय झालेलं आहे, जेवण जरा जास्त झालेलं दिसतंय तुमचं। तुम्ही इथं आहात परंतु इथं नाही पण आहात। मग आता तुम्ही इथं आहात की नाही हे मला चेक करावं लागणार आहे की नाही सांगा। हे बघा, सर्वांनी मला तुमचा धाकटा भाऊ समजा, कुणी मोठा भाऊ समजा, लाजायचं काही कारण नाही। आपण भरपूर एन्जॉय करायची आहे। इथं कुठलंही मी तुम्हाला डोक्याच्या वरचं टेन्शन द्यायला आलेलो तर तुम्ही इथं आहात की नाही हे मला चेक करावं। आणि तुम्ही म्हणून चालणार नाही हो। कोण इथं बसलेला आहे, कुणाच्या मनात असेल कशाला सरांनी याला बोलवलंय, आम्हाला वैताग द्यायला घरी गेलो असतो, काहीतरी कामं राहिली ती। बघा हसायला लागलेत भगिनी, त्यांच्या डोक्यात हेच चालू आहे। कुणाच्या डोक्यात असेल माझी एसटी धावत्या का नाही, ही संपवताय का नाही लवकर, मला घरी जायचं आहे। तुम्ही इथं आहात पण डोक्यानं इथं नाही आहात, हे मला चेक करायचं आहे की तुम्ही इथं आहात का नाही। आता मी हे जे तुम्हाला चेक करायला सांगतोय हे तुम्ही वर्गामध्ये शिकवत असताना तुम्हाला वाटतं माझ्या समोर 50 मुलं बसलेत आणि ते माझं ऐकताय, मी जे शिकवतोय त्यांना कळतंय असा तुमचा भास असतो। मग तुम्हाला चेक करावं लागतं मध्ये मध्ये तुम्ही इथं आहात पण खरोखर इथं आहात का। आता मी तुम्हाला फक्त ते चेक करणार आहे, बाकी काही सुद्धा करायचं नाही। मी खाली म्हणलं की हात खाली करायचा आहे, वर म्हणलं की हात वर करायचा आहे, मला कळेल नक्की इथं नेमकं किती जणी आहेत। वर खाली, वर खाली, वर खाली, वर वर नाहीत बघा, इथं नाही ती। खाली वर खाली वर खाली। आता बरेच जण सवय प्रमाणे करतील। पुढचा एक प्रश्न आहे, आता मी डावा म्हणलं की डावा हात वरती घ्यायचा आहे, उजवा म्हणलं की उजवा हात वरती घ्यायचा आहे। आता ही जी एक्सरसाइज मी तुम्हाला सांगतोय हे कशासाठी सांगतोय, मी जे तुम्हाला सांगणार आहे हे तुमच्या फायद्याचं आहे। ही ट्रिक तुम्ही मुलांच्या मध्ये करायचे आणि सायंटिफिकली जे रोजचं रुटीन आहे हे करत असताना आपली बुद्धी नॉर्मल असते। मी गाडीवरून बऱ्याच महिला इथं आलेल्या असतील,
ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवता तुमचं लक्ष टोटली गाडीवरती असतं. एकदा का गाडी शिकला तुमची गाडी ऑटोमॅटिक चालत असते, कारण तो डाटा आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालेला असतो. आता जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यात सेव्ह आहे, हात वर खाली करायचे आहे. आता पुढची प्रोसेस मी सांगणार आहे, त्यामुळे तुमचा टोटल मेंदू जागा राहणार, लक्षात ठेवा. आता मी डावा म्हणलं की डावा हात वर करायचा आहे, उजवा म्हणलं की उजवा हात वर करायचा आहे, वर म्हणलं की दोन्ही हात वर करायचा आहे, खाली म्हणलं की दोन्ही हात खाली करायचे. अवघड आहे का नाही? पण यामुळं तुमचा मेंदू तल्लख होणार आहे, एका ठिकाणी फोकस होणार आहे. हे तुमच्या आयुष्यासाठी सांगतो. जर तुम्ही कधी कंटाळवाणं झाला 5 मिनिटं एक्सरसाइज करायची आहे, तुम्ही एकदम फ्रेश होणार. चला, डावा उजवा, डावा डावा उजवा, डावा उजवा, डावा वर खाली वर उजवा डावा. सगळ्या सत्यानाश, नो टेन्शन, काही टेन्शन घेऊ नका. पुढं आपल्याला जायचं आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा बघितलं, आता तुम्ही इथं हजर आहात, याच्या अगोदर कुणी हजर नव्हतं. पहिली गोष्ट, तुम्ही कोण आहात. आता मी सांगितलं कुणाचं नाव काय असेल, राधाबाई, गंगूबाई, काय जे असतील ते, तुम्हाला आजपर्यंत वाटतं तुम्ही मी तीच आहे. लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख काय आहे मी फक्त छोट्याशा ओळीमध्ये सांगणार आहे. नारी नारी म्हणून वंदिते तुला ग दुनिया सारी, चल उठ पोरी दाखव आता काय असते नारी. नारी होती झाशी राणीची, तीच गाता जिजाऊची, आठव वीरता अहिल्याजीची आणि सरस्वती सावित्रीची. आले कधी जर डोळ्यात पाणी, आठव माझी तारा राणी. करून स्मरण तू या नारीचे, भर पंखात ताकत सारी. नारी नारी म्हणून वंदिते तुला ग दुनिया सारी, चल उठ पोरी दाखव आता काय असते नारी. नारी स्त्री हा जन्म आपल्या जगातला सर्वात श्रेष्ठ जन्म आहे. लक्षात ठेवा, या भूतलावर जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढं प्राणी आहेत, जेवढी माणसं आहेत, या सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तुम्ही. नारी नाही. म्हणजे मी स्वतःला म्हणा, या जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहे? जगात ताकदवर कोण आहे? सहनशक्ती करणे, सहनशक्ती सगळ्यात जास्त देवानं कोणाला दिलेली आहे? मग सर्वात श्रेष्ठ कोण आहे? मग कोण? अण्णासाहेब शिंदे. कोण अधिकारी? कोण नाही. इथं सगळ्यात श्रेष्ठ कोणी आहे? जोपर्यंत तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानत नाही, जगातला कुठलाही व्यक्ती श्रेष्ठ मानणार. मग आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर घरात एंट्री कशी झाली पाहिजे? रोज कसं जाता? शाळेतली पिशवी, बॅग अडकवलेली, पोरानं दिलेला वैताग, घरात जायचं कसं तरी बॅग आपटायचं, नवरं बसलेलं असते बाजूची, म्हणते लईच पोराने वैताग दिलाय आज. आज तुमची एंट्री कशी झाली पाहिजे? लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही घरात जाल एकदम स्टाईल मध्ये टनकन उडून आज जायचंय. घरातली म्हणली पाहिजे काय झालंय? एक, जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहे? सगळ्यात ताकदवर कोण आहे? झाशीची राणी कोण आहे? लक्षात ठेवा, वयाच्या 4थ्या वर्षी आईचं छत्र हरपलं. कितव्या वर्षी? जगात हक्काचं माया करणारी आई झाशीच्या राणीची 4थ्या वर्षी हरपली. गप बसली नाही, घुडसवारी, तलवारबाजी सर्व काही शिकून घेतलं. वयाच्या 14व्या वर्षी लग्न झालं, 15 वर्षी मुलगा झाला, 16 वर्षी मुलगा वारला. त्याचा धक्का नवऱ्याला सहन झाला नाही, नवरा सुद्धा 16 वर्षी वारला. सती जाण्याची प्रथा होती. राणी घाबरली. लक्षात ठेवा, एवढंच नाही तर तिथं महिलांची फौज तयार केली आणि फक्त फौज तयार करून गप्प बसली नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळी भारतातल्या बड्या शूरवीरांनी टाकली होती इंग्रजांच्या पुढं नांगी, ज्यावेळी आपल्या देशातल्या भल्या शूरवीरांनी टाकली होती इंग्रजांच्या पुढं नांगी, पाठीवरती बाळ, हातामध्ये तलवार घेऊन छाती ठोकपणे इंग्रजांना सांगितलं, मेरी झाशी नाही दोंगी.
एकदाच येड्या पुन्हा येन नाही, जन्म एकदा